संतोष देशमुख हत्येमुळे बीड जिल्हा सध्या चर्चेत आलाय। त्यामुळे बीड जिल्ह्यातील काळे धंदे सुद्धा समोर येऊ लागलेत। एका सामाजिक कार्यकर्त्याने असे काळे धंदे प्रत्येक जिल्ह्यात सुरू असतात आणि याला राजकारण्यांपेक्षा पोलीस प्रशासन अधिक जबाबदार आहे असं त्या सामाजिक कार्यकर्त्याने म्हटलंय। चला बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि त्या अनुषंगाने राजकीय नेते आणि पोलीस प्रशासनाचं कसं साठलोटं असतं हे सगळं समजून घेऊयात। बीड जिल्ह्याला फार पुरातन इतिहास आहे। तसंच अनेक शासकांचा आणि त्यांच्या साम्राज्याचा मोठा वारसा आहे। बीड शहर पाहिल्यावर त्याचा प्रत्यय येतो। या शहराच्या चौफेर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उभारण्यात आलेल्या भक्कम भिंती आजही प्राचीन इतिहासाचं स्मरण करून देतं। मात्र बीड जिल्ह्याला कुणाची तरी नजर लागली आहे। बीड जिल्हा गुन्हेगारीमध्ये का अव्वल ठरतोय, चला समजून घेऊयात। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सध्या बीडमधील वातावरण तापलंय। अनेक मोर्चे निघतायत, राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत। सुरेश धस यांनी तर उघडपणे आघाडी उघडली आहे। जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारीची प्रकरणं त्यांनी जगासमोर आणायला सुरुवात केली आहे। अवैध वीटभट्ट्या, गायरान जमिनीपासून ते इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स पर्यंत सुरेश धस बोलत असून त्यांनी अनेक विषय धसास लावायला सुरुवात केली आहे। त्यामुळे पुढच्या काही काळामध्ये मोर्चे आंदोलनं होतील। त्यामुळे जिल्ह्यातील अनेक काळे धंदे हे समोर सुद्धा येतील। गेल्या काही महिन्यात बीड जिल्ह्यात गुन्हेगारी मात्र जरा जास्तच वाढली आहे। आकडेवारीवर नजर टाकल्यास ते सहज समजेल। जिल्ह्यात चालू वर्षात जातीयवादाचं प्रमाण वाढलंय। वैयक्तिक वादालाही काही लोकांनी जातीय रंग दिलाय। त्यामुळेच दोन समाज, दोन जातींमध्ये मारामाऱ्या, दगडफेकींसारख्या घटना घडल्या। 2024 या चालू वर्षात जिल्ह्यात दखलपात्र आणि अदखलपात्र असे 237 गुन्हे घडलेत। हे सर्व कोण घडवतंय असा सवाल उपस्थित होत असून सामाजिक सलोखा बिघडत चालल्याचं हे स्पष्ट दिसतंय। जिल्ह्यात सध्या किरकोळ कारणावरूनही मोठे वाद होत आहेत। सोशल मीडियावर एखाद्यानं पोस्ट टाकली तर लगेच त्याला जातीय रंग देत दगडफेक, मारामारी अशा घटना घडतायत। राजकीय नेत्यांकडून आम्ही जातीयवाद करत नसल्याचा दावा केला जात असला तरी सलोखा राखण्यासाठीही फारसे प्रयत्न केले जात नाहीत असं दिसतंय। त्यामुळेच अशा जातीय दंगली घडतायत। त्यामध्ये केज तालुका हॉटस्पॉट ठरलाय। केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण राज्यभर गाजतंय। याच केज तालुक्यात सर्वाधिक जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रकार हा समोर येतोय। तसंच जातीय गुन्ह्यांमध्ये माजलगाव शहरातही सर्वाधिक अदखलपात्र 29 गुन्हे नोंद झालेत। 2024 मधील जातीय गुन्ह्यांकडे लक्ष दिलं तर धार्मिक तेढ निर्माण करणारे 34 गुन्हे दाखल झाले। यामध्ये एकूण आरोपी होते 50, अटक आरोपी 27, दखलपात्र गुन्हे 111। यामध्ये एकूण आरोपी होते 300, अटक आरोपी 118। सध्या जिल्ह्यामध्ये गँग ऑफ वासेपूर असाच प्रकार सुरू आहे का अशी चर्चा सुद्धा सुरू झाली आहे। सध्या बीड जिल्ह्यात जानेवारी ते ऑक्टोबर 2024 या गेल्या 10 महिन्यात 5 ते 10 नव्हे तर तब्बल 36 खुनांच्या घटना घडल्याची नोंद झाली आहे। गेल्या 10 महिन्यात 36 खून, 156 अत्याचाराच्या घटना घडल्यात। बीड जिल्ह्यात जानेवारी 2024 ते ऑक्टोबर 2024 म्हणजे जिल्ह्यामध्ये 36 गुन्हे झालेत, म्हणजे दरमहा 2 हत्या झाल्यात। खुनाच्या घटनांशिवाय खुनाचा प्रयत्न केल्याचे तब्बल 168 प्रकार घडलेत। यावरून जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था नावाची गोष्ट शिल्लक राहिली नसल्याचं दिसतंय। गर्दी करून मारामारी करणं, दंगल घडवणं यासारखे 498 गुन्हे 10 महिन्यात दाखल झालेत। यातील 7 गुन्ह्यांची उकल अद्यापही झाली नाहीये। खून, हत्या, खंडणी हे सर्रास सुरू आहे। याशिवाय महिलांवरील गुन्ह्यांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे। यावरून बीड जिल्ह्यात महिला आणि मुलीही सुरक्षित नसल्याचं दिसतंय। मागील 10 महिन्यात महिला अत्याचाराच्या 156 तर विनयभंगाच्या 386 घटना घडल्यात। सध्या 2 सरपंचांच्या हत्येनं बीड चर्चेत आलाय। बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात 2 सरपंचांच्या हत्या झाल्यात। मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं बीड जिल्हा हादरलाय। राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात तिथल्या सत्ताधारी राजकीय वर्गाचं जिल्ह्यावर वर्चस्व असतंच। प्रत्येक जिल्ह्यात काळे धंदे हे राजरोसपणे सुरू आहेत, तरीही कारवाई होत नाही। कारण त्यामागे त्या जिल्ह्यातील राजकीय शक्ती असते।
पोलीस प्रशासन अशा राजकीय शक्तींवर काहीच कारवाई करत नाही हे दुर्दैव आहे. बऱ्याच वेळा त्या जिल्ह्यातील राजकीय शक्ती त्यांच्या मर्जीतील प्रशासकीय अधिकारी जिल्ह्यातील घेत असतात. बीड देशमुख प्रकरणी या मुद्द्याला तोंड फुटलंय. पण या अशा गुन्हेगारीला फक्त कोणी एक व्यक्ती जबाबदार नाही, तर आपल्या राज्यातील राजकीय शक्ती, प्रशासकीय शक्ती जबाबदार आहे. आणि त्यापेक्षा जास्त जबाबदार सर्वसामान्य जनता आहे. कारण आमदार, खासदार सर्वसामान्य जनताच निवडून देत असते. बदल हा मुळापासून व्हायला पाहिजे, नाहीतर हे असंच सुरू राहणार आहे. आहे रे वर्ग, नाही रे वर्गावर अत्याचार, अन्याय करत राहणार. त्यामुळंच आपल्या राज्यात कायदा फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठीच आहे, राजकीय नेत्यांना, मोठ्या हस्तींसाठी नाही का, हा प्रश्न कायम राहतोय. तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बघत राहा डी द डिस्कवर.